उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज येथे शंकराचार्य म्हणून ओळखले जाणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर अल्पवयीन बटुकांच्या शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत। या आरोपांनंतर विशेष पोक्सो ऍक्ट अंतर्गत आता अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीनुसार मठाशी संबंधित ठिकाणी राहणाऱ्या 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत वरिष्ठांकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप केला आहे। कोर्टाने या बटुकांचे प्रायमरी रिस्पॉन्स ऐकून प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि चौकशी आवश्यक असल्याचं मान्य केलं। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि यात या बटुकांचे मेडिकल रिपोर्ट्सही आता समोर आल्याने हे प्रकरण चांगलंच तापलंय। शंकराचार्यांवर हे सगळे आरोप का लागलेत आणि नेमकं काय घडलं होतं त्या अल्पवयीन बटुकांसोबत हे सविस्तर सांगतो। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती। आधी आपण बघूयात की शंकराचार्य म्हणून मान्यता मिळालेले स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे नेमके कोण आहेत आणि त्यांचं स्थान काय आहे। तर स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे ज्योतिर्मठ किंवा ज्योतिषपीठ परंपरेशी संबंधित धार्मिक नेते आहेत। हिंदू धर्म परंपरेनुसार आदी शंकराचार्यांनी देशात 4 प्रमुख पीठांची स्थापना केली होती आणि त्या परंपरेतलं शंकराचार्य हे अतिशय प्रतिष्ठेचं आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करणारं पद मानलं जातं। शंकराचार्यांची भूमिका महत्त्वाची असते, ती फक्त धार्मिक विधींपुरती मर्यादित नसते। ते वेद उपनिषदांचा प्रचार, समाजाला नैतिक दिशा देणं आणि धर्मसंस्थांचं नेतृत्व करणं अशी व्यापक जबाबदारी सांभाळतात। त्यामुळे अशा उच्च पदावर असलेल्या व्यक्तीवर आरोप झाला तर त्याचे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय परिणाम सुद्धा मोठे असू शकतात। या प्रकरणातील पीडित अल्पवयीन विद्यार्थ्यांसाठी बटुक हा शब्द वापरला जातोय। बटुक म्हणजे साधारणपणे गुरुकुल किंवा मठात राहून धार्मिक शिक्षण देणारे अल्पवयीन विद्यार्थी। अनेक पारंपरिक मठांमध्ये लहान वयातली मुलं ब्रह्मचार्याश्रमात राहून वेद अध्ययन करतात। तक्रारीनुसार अशाच काही विद्यार्थ्यांनी गैरवर्तनाचे आरोप केलेत। हे आरोप पोक्सो कायद्याअंतर्गत नोंदवण्यात आले असून विशेष पोक्सो न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांना FIR नोंदवण्याचे आदेश दिल्यानंतर आता अविमुक्तेश्वरानंदांवर गुन्हा दाखल झालाय। पोलीस सूत्रांच्या दाव्यानुसार पीडित अल्पवयीन बटुकांच्या मेडिकल टेस्ट नंतर अत्याचाराची पुष्टी झाल्याचे सांगितलं जात आहे। 2 डॉक्टरांच्या पॅनलने प्रयागराजच्या सरकारी रुग्णालयात मेडिकल टेस्ट केली असून रिपोर्ट एका लिफाफ्यात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सकडे हँडओव्हर करण्यात आलाय आणि तो कोर्टात सादर होणार आहे। पण नेमका अत्याचार कोणी, कधी आणि कुठे केला याची सविस्तर चौकशी अजून सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। यावेळी एक पीडित बटुकाने मीडियासमोर येत अविमुक्तेश्वरानंद यांच्यासह त्यांचे शिष्य मुकुंदानंद यांच्यावरही थेट आरोप करत माघ मेळ्यात 16 जानेवारीला सुद्धा शोषण झाल्याचं म्हटलंय। दुसरीकडे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी हे सगळे आरोप स्पष्टपणे नाकारलेत। त्यांनी पब्लिकली हे आरोप खोटे आणि बनावट असल्याचं म्हटलंय। त्यांनी कोर्टात पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे। त्यांचं म्हणणं आहे की हे आरोप त्यांची इमेज खराब करण्यासाठी करण्यात आले आहे। खरं काय ते पुढे कोर्टातच स्पष्ट होईल। या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालंय, ते म्हणजे अविमुक्तेश्वरानंद यांच्या वकिलाला वाराणसीत उडवण्याची धमकी देणारा संदेश आल्याची तक्रार त्यांनी केली आहे। पण या सगळ्यात एक धक्कादायक बाब म्हणजे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यासोबत आश्रमात काही काळासाठी वास्तव्य केलेल्या लेखिका भूमिका त्रिवेदी यांनी देखील काही धक्कादायक दावे केलेत। 2000 साली भूमिका या 2 महिने त्या आश्रमात राहायला गेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी आश्रम अगदी जवळून पाहिलाय। त्यांच्या मते आश्रमातलं वातावरण बाहेरून जितकं पवित्र दिसतं तितकं ते प्रत्यक्षात नाहीये। मठात काही गुप्त खोल्या आहेत जिथे सर्वांना जाण्याची परवानगी नसते। मठात राहणाऱ्या मुलांना त्यांच्या पालकांशी मुक्तपणे संपर्क साधू दिला जात नाही। आश्रमात स्वतःला शंकराचार्यांची सखी म्हणणारी एक महिला असून तिचा या सगळ्यांवर प्रभाव मोठा आहे असंही त्यांनी सांगितले। त्यांनी मठाची रचना संगमरवरी इमारत, अनेक मजले, वरच्या मजल्यावर स्विमिंग पूल, लिफ्ट आणि काही प्रतिबंधित भाग अशा स्वरूपाची असल्याचं म्हटलंय। काही भागांमध्ये फक्त निवडक लोकांनाच प्रवेश असतो। तसंच आश्रमात मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि मौल्यवान वस्तू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पण काही दाव्यांबाबत त्यांच्याकडे ठोस पुरावे नसल्याचंही त्यांनी मान्य केले। हे सगळे आरोप त्यांच्या वैयक्तिक दाव्यांवर आधारित आहेत। पण या प्रकरणामुळे समाजात वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत। काही लोक या आरोपांकडे गंभीरपणे पाहत कठोर कारवाईची मागणी करत आहेत, तर काही जण कोर्टाची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये अशी भूमिका घेत आहेत। हे प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा UPच्या सभागृहातही त्याची चर्चा झाली। त्यावेळी CM योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की प्रत्येकजण शंकराचार्य होऊ शकत नाही आणि कोणाला एक पीठाची मर्यादा किंवा मेळ्याची व्यवस्था बिघडवण्याचा अधिकार नाहीये। त्यांनी सर्वांना मर्यादा पाळण्याची गरज असल्याचं सांगितलंय आणि वाराणसीतल्या पूर्वीच्या लाठीचार्ज आणि FIR या काही गोष्टींचा उल्लेख करत कुंभमेळ्याच्या वेळेचे काही जुने प्रसंगही आठवण करून दिलेत। 4.5 कोटी भाविकांच्या गर्दीत सुद्धा एंट्री, एक्झिट, नियम आणि शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। नैतिकतेची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या आचरणाकडेही लक्ष द्यावं असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। धार्मिक संस्थांवर किंवा आध्यात्मिक नेत्यांवर आरोप झाले की समाजात भावनिक वातावरण निर्माण होणं साहजिकच आहे। पण अशा वेळी पेशन्स ठेवणं आणि कायदेशीर प्रक्रियेवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं ठरतं। आगामी काळात पोलीस तपासातून कोणते पुरावे समोर येतात, न्यायालय काय निरीक्षण नोंदवतं आणि अंतिम निर्णय काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
या प्रकरणाचा परिणाम धार्मिक संस्थांच्या कामकाजावर, मठांमधल्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या संरक्षणासंबंधित नियमांवरही होऊ शकतो. त्यामुळे हा फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून विषय व्यापक सामाजिक चर्चेचा मुद्दा बनला आहे. पण एकंदरीत या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.